एकीकडे हरदीप सिंग पुरी सांगतात की आहे म्हणून LPGचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळीकडे पुरेसा पुरवठा आहे. पण दुसरीकडे बघायला गेलं तर रांगा लागलेल्या आहेत, लोकांच्या सिलेंडर मिळत नाही आहेत. तर यातलं नेमकं वास्तव काय समजायचं? दुसरी गोष्ट LPG आणि पाईप गॅस याच्या प्रोडक्शनमध्ये काही फरक आहे का? म्हणजे प्रोडक्शनच्या सिस्टममध्ये? आणि दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की या युद्धातून जर माघार घेण्याची वेळ आली दोघांपैकी कोणालाही, इराणच्या बाबतीत तर काय त्यांचं पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न करेल अमेरिका वगैरे हा भाग आहेच. पण अमेरिकेला जर माघार घेण्याची वेळ आली तर ते कशा पद्धतीने घेतील? पहिला मुद्दा हरदीप सिंग पुरी काय सांगतात ते आणि वास्तव काय आहे? आणि लागणाऱ्या रांगा या दोन्हीच्या मध्ये वास्तव आहे. म्हणजे पुरी सांगतात ते खरं नाही आहे का? खरं आहेच, पण हे रस्त्यावरचं वास्तव पण खरं नाही आहे का? ते पण खरं आहे. याचं कारण असं की भारतामध्ये ना पॅनिक बाईंगची सवय आहे आणि सरकारवरती विश्वास इतका कमी आहे की कोविडच्या काळामध्ये आदल्या दिवसापर्यंत सांगत होते काही काळजी नाही आणि लॉकडाऊन करून टाकला. त्यामुळे तो एक भाग. आणि दुसरा यातला मुद्दा असा नाही की याच्यावरती आपल्या देशातनं दिलेली प्रतिक्रिया ना खूप उशिराची आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसांनी आपण भारतीय कंपन्यांना सांगितलं सरकारकडून की आता तेल जरा राहू द्या, गॅसला महत्त्व द्या. आणि तिथे अंदाज चुकलेला आहे आपला, हे निश्चितच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. दुसरा मुद्दा याच्यातला असा ना की 31 मिलियन मेट्रिक टन्स आपण गॅस आयात करतो आणि त्यातला 60% गॅस हा आपल्याला या पश्चिम आशियातनं येतो. आणि याच्यात झालं आहे कसं की गॅस जणू अमर्याद आहे अशा कल्पना करून वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या. उदाहरणार्थ उज्ज्वला योजना. उज्ज्वला योजना गॅसची यायच्या आधी आता ठिकठिकाणी रस्त्यावरून जाताना आपल्याला पेट्रोल पंपावरती आदरणीय पंतप्रधान मोदी आणि मग गॅसचे सिलेंडरचे फोटो दिसत असतात. छान. आता बहुतेक कदाचित सरकारकडूनच ते काढण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. तर त्या योजनेमुळे झालं असं की त्याच्या आधी देशामध्ये 14.5 कोटी घरांमध्ये गॅस होता. या योजनेमुळे जवळपास 35 कोटी घरांमध्ये गॅस गेला. 35 कोटी गुणिले 4 असं जर कळलं, एका घरात तर 4 जण आहेत असं गृहीत धरलं, तर जवळपास 100-125 कोटी लोकांना गॅस मिळाला. ती योजना म्हणून गॅस जर अमर्याद असेल तर चांगलीच आहे, कारण सरकारचा उद्देशही चांगलाच असणार. कारण ते चुली फुंकून बायकांच्या छातीचे पिंजरे झालेले होते, अनेकांना TB होतो. त्यामुळे ती योजनेचं कौतुक आहेच आहे. पण झालं असं की तो गॅसला कधी तुटवडा येईल असं वाटलंच नाही आपल्याला. त्यामुळे तिथे आपण फसलेलो आहोत. आणि आता कशी म्हणजे साहजिकच गोष्ट आहे ना, म्हणजे एकदा AC मध्ये बसायची सवय झाली की नॉन ACमध्ये बसणं अवघड होतं. तसं त्या गॅस वापरायची सवय झाल्यानंतर चुली नाही येत ना. आणि परत झालं कसं, मुंबईसारख्या शहरांमध्ये पर्यावरणाच्या कारणाने आपण कोळशावरच्या आणि लाकडावरच्या बेकऱ्या बंद करून टाकल्या. त्यांना गॅस मिळत नाही आहे ना आता. त्यामुळे हे संकट दोन्ही बाजूनी मिक्स आहे. आणि होतं कसं, भारतीय मानसिकतेमध्ये सरकारवरचा विश्वास हा मुद्दा असल्यामुळे बँकेविषयी जरा काही बातमी आली म्हणून बँकवाले नेहमी घाबरतात की दुसऱ्या दिवशी लोक रांगेत जाऊन उभे राहतात पैसे काढायला. ते पण आहेच ना, ती मानसिकता आहेच नाही, कारण उद्या काय याची खरंच चिंता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी 50-50% हे आहे. आणि तिसरा मुद्दा काय होता? हा पाईप गॅस. हा गॅसचे ना 3-4 प्रकार आहेत. एक तर LPG हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ज्याला म्हणतात, तो अत्यंत ज्वालाग्राही असतो आणि तो गॅस जरी असला तरी तो लिक्विड असतो, कारण तो गॅस अवस्थेत राहूच शकत नाही. गॅस अवस्थेमध्ये राहिला तर तो जळणारच, त्याला काही पर्यायच नाही आहे. तसा दुसरा LNG असतो, लिक्विफाईड नॅचरल गॅस, जो पाईपलाईनमधनं आणून वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी जास्त वापरला जातो, ज्याची पण आता आपल्याला टंचाई आहे. आणि तिसरा आहे हा CNG, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. त्याची ज्वलन क्षमता कमी असते, जो आपल्या भारतामध्ये आता सगळ्या ठिकाणी दिला जातो आहे. आणि आपल्या ज्या काही 3-4 कंपन्या आहेत त्याच्यासाठी ना जागतिक पातळीवर व्हेनेझुएला, पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच आहे, पुन्हा एकदा ओमान आहे, पुन्हा एकदा कतार आहे. आता काय त्यांच्या देशात नैसर्गिक चमत्कार आहे माहिती नाही. हे सगळे ऊर्जास्रोत अमर्याद आहेत. म्हणजे एकटा ओमान मुंबईपेक्षा लहान असेल. कतार हे 60% त्यांची गॅस बाजारावर मालकी आहे. त्यामुळे ह्यांच्याकडे इतकं पडू नये की म्हणून ते आपल्याकडे पाईप गॅस दिला गेला.
पण आता काही शहरांमध्ये त्याची पण टंचाई होईल असं दिसतंय. आणखी काय शेवटचा मुद्दा होता? नाही, आणखी एक होतं की युद्ध जर समाप्तीची वेळ हां, युद्ध समाप्ती. मला असं वाटतं ज्या ज्या युद्धात अमेरिका अडकलेली असते ना, ज्या ज्या युद्धात अमेरिका असते त्या त्या युद्धाचा शेवट हा नेहमी अमेरिकी नागरिकांच्या दबावातनंच होतो. व्हिएटनाम हे त्याचं जगातलं अंतिम उदाहरण आहे. म्हणजे बीटल्सचं येणं, अमेरिकेमध्ये लोकांनी जागृती दाखवणं, माध्यमांनी भूमिका घेणं, तसं आता ऑक्टोबरमधल्या अमेरिकेतल्या जर निवडणुका लक्षात घेतल्या तर लोकांचा दबाव हेच त्यावरचं कारण असेल. आणि ट्रम्पना बाकी काही कळत असेल नसेल असं आपलं म्हणतो आपण, पण त्यांना आर्थिक गणित निश्चित कळतं. ही इज वन ऑफ द बिगेस्ट इन्व्हेस्टर्स. आणि ज्या क्षणाला स्टॉक मार्केट दिवसाला 2-2, 5-5% खालती घसरतं ते म्हणजे अमेरिकन अध्यक्षाला परवडूच शकणार नाही. त्यामुळे अमेरिकेतल्या दबावातूनच मार खाऊन ट्रम्पना काहीतरी तोडगा सामोपचाराने, ज्याला फेस सेवर म्हणतात, दोघांनाही बरं वाटेल असं काढावं लागेल. इराण मागे हटायची शक्यताच नाही, कारण ते तो उर्दू ती ओळ आहे ना, हम तो डुबे हे सनम आपको भी लेके डुबेंगे, त्यांच्याकडे घालवण्यासारखं काहीच नाही आहे ना. त्यामुळे आता ते म्हणजे याचा गंमत म्हणून सांगतो, जेव्हा लिबियाच्या कर्नल मुअम्मर गडाफी हा तेलावरती मालकी हक्क सांगायला लागला ना, त्यावेळेला म्हणजे वेगवेगळे अमेरिकन काय म्हणतात त्याला, राजनैतिक अधिकारी चर्चेला गेलेले होते. ते हेनरी किसिंजरसुद्धा होते. तर त्याचा तो दाखला म्हणजे लिखित इतिहास आहे. तर त्यांना तो म्हणालेला आहे, आम्ही त्याला दरिद्री आयुष्य जगत आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही आमचा गॅस बंद केला नाही, आमचं काही बिघडणार नाही. आम्ही तुमचा बंद केला, तुम्हाला एक दिवसही जगता येणार नाही. आणि दॅट्स हाऊ इट वर्क्स ना. म्हणजे जो मरायला तयार असतो त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यासमोर इतरांना स्वतःच्या मरणाची काळजी करावी लागते. अमेरिकेला तसंच होऊन ते शेवटी माघार घ्यावी लागेल.